तुमची रास मेष आहे का? मेष राशींच्या व्यक्तींचं नेमकं कुणासोबत पटतं? स्वभाव व गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती आणि यांनी कोणती उपासना करावी याबद्दल माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष. मेष ही राशी चक्रातील प्रथम रास आहे. मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे. कशा असतात मेष राशीच्या व्यक्ती? मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. मेष राशींच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंच चैतन्य उसळणारे दारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात खूप ताकद असते, खूप जोर असतो. स्वभावात हुकुमशाहीपणा, त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते. यांच्या या स्वभावामुळे त्यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काही वेळा फटकन बोलून मोकळे होतात. या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो. मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात. यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. हे दिसायला देखणे, रुबाबदार असतात, काहीशी निर्दयी असतात. अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात, सामर्थ्यवान असतात. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात. तसेच बोलताना मोजकेच बोलतात. या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही. या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात. ही रास थोडी घमेंडी रास आहे. आता बघूया या राशीचे कुणासोबत पटते. मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते. या राशीचे लोक सहसा मिलिटरी, पोलीस खातं, क्राईम ब्रांच, अग्निशामक दल, सर्जन डॉक्टर, मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात. ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात. मेष राशींच्या जातकाला अपघातात भाजणे, मेंदूविकृती, ताप, देवी, मलेरिया, रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कोणाची उपासना केल्याने मिळते फळ. या जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशींच्या व्यक्तीने गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळवण्यास मदत होते. जय श्री स्वामी समर्थ मित्र हो. ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.